देशातील लोकसभा निवडणुका पार पडून त्यांचे निकाल सुद्धा आले आहेत. आधीच्या तुलनेत देशभरात भारतीय जनता पार्टीची बरीच पीछेहाट झाल्याचे चित्र दिसून येत आहे. परंतु पुण्यातील मतदारांनी मात्र पुणे लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांना आपली अमूल्य मते भरभरून देत त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. निवडणुकीपूर्वी प्रचारादरम्यान मोहोळ यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. मोहोळ स्वतः गल्लीबोळ, छोट्या मोठ्या वस्त्यांवर जाऊन नागरिकांच्या वैयक्तिकरित्या भेटीगाठी घेताना दिसत होते. सर्वसामान्य मतदारांना भाजप महायुतीला मते देऊन विजयी करण्याचे आवाहन करत होते. त्यांच्या या आवाहनाला मतदारांनी भरघोस प्रतिसाद देत मोहोळ यांना चांगल्या बहुमताने विजयी केले आणि पुणे लोकसभा मतदारसंघातील जागा स्वतःकडेच राखण्यात भाजपला साथ दिली. मतमोजणीनंतर भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना विजयी घोषित करण्यात आल्यावर सर्वसामान्य पुणेकर सुद्धा आनंदून गेला. आपल्या एका मताचे सार्थक झाल्याची भावना सामान्य मतदारांच्या मनात उत्पन्न झाली. आपण निवडून दिलेल्या खासदारास भेटण्याची ते वाट पाहू लागले. पण निवडणूक लढवणारे एक उमेदवार म्हणून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात जाऊन तळागाळातील नागरिकांची भेट घेणारे मोहोळ आता निकालानंतर एक खासदार म्हणून बड्या व्यक्तींच्या भेटीगाठीतच व्यस्त असल्याचे दिसत आहे. एकीकडे नवनिर्वाचित खासदार, बडे अभिनेते, मोठमोठे व्यावसायिक यांच्यासह इतर अनेक प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी घेण्यात आणि सत्कार स्वीकारण्यात व्यस्त असल्याचे चित्र दिसत आहे. तर दुसरीकडे ज्याला आपण आपले बहुमूल्य मत देऊन खासदार केले आणि आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले, ते आपणास कधी भेटणार का, याकडे सर्वसामान्य मतदार डोळे लावून बसला आहे. आमचा खासदार, आमचा प्रतिनिधी आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना भेटणार का, असा वास्तव प्रश्न त्यांच्या मनात उत्पन्न होत आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.